नमस्कार मंडळी. आज बोलूया रामचंद्र चिंतामण ढेरे या सुप्रसिद्ध मराठी वाङ्मयाचे संशोधक व लेखक यांच्या कन्या वर्षा गजेंद्र गडकर यांच्याशी. पर्यावरण विज्ञान या विषयात उच्च शिक्षण घेऊन त्यानंतर गेली 28हून अधिक वर्षे त्या सर्जनशील लेखन, संपादन, गद्य लेखन, अनुवाद या क्षेत्रात कार्यरत आहेत. ललित लेखनाबरोबरच पर्यावरण, लोककथा, स्त्री संस्कृती या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या लेखनात संशोधन, व्यक्तिचित्रण, विचार, मानवी नातेसंबंध, भोवतालचं भान, स्मरणरंजन, सामाजिक जाणीव हे सर्व दिसून येते. त्यांच्या अनुवाद व लेखनातील कारकिर्दीमध्ये त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास. नमस्कार वर्षाताई. नमस्कार. शो मध्ये तुमचे मनापासून स्वागत. छान वाटलं खूप या वेगळ्या माध्यमातून आज श्रोत्यांशी आणि बाकी ही इतर पुढे येणाऱ्या श्रोत्यांशी गप्पा मारायला, त्यांच्याशी संवाद साधायला मिळणार आहे. खूप छान वाटतंय. नक्कीच. वर्षाताई, तुम्हाला साहित्याचा एक भक्कम आणि समृद्ध वारसा लाभला आहे. कसं वाटतं तुम्हाला? माझे वडील म्हणजे डॉक्टर राचिम ढेरे हे प्राचीन मराठी वाङ्मय, लोकसाहित्य, संत साहित्य, दैवत विज्ञान, धर्मेतिहास अशा अनेक ज्ञानशाखांचा बहुविद्या शाखीय दृष्टिकोनातून विचार करणारे अभ्यासक होते. त्यांची संशोधनात्मक स्वरूपाची जवळजवळ 100हून अधिक पुस्तकं आहेत, संपादित आणि स्वतंत्र लेखन असं मिळून. माझी मोठी बहीण म्हणजे डॉक्टर अरुणा ढेरे ही कवयित्री आणि लेखिका आहे. हा लेखनाचा समृद्ध वारसा घरातून मिळणं हे खरोखरच भाग्य असतं. म्हणजे एरवी आपण घराणेशाही हा शब्द नकारात्मक अर्थाने वापरतो, पण माझ्या बाबतीत बोलायचं तर या घराणेशाहीचा मला अभिमान आहे असं मी म्हणेन. शिवाय या मोठ्या वारशाचं मला कधी दडपण आलं नाही. याचं एक कारण म्हणजे अण्णांनी आम्हा तिघाही भावंडांना, आम्ही दोघी बहिणी आणि एक मधला भाऊ असे आम्ही 3 भावंड आहोत, पण आम्हा तिघांपैकी कुणालाच त्यांनी अमुक कर किंवा तमुक करू नको अशी बंधनं आमच्यावर कधीच लादली नाही. म्हणजे जे कराल ते अगदी मनापासून करा, उत्तम करा, एवढंच त्यांचं म्हणणं असायचं. त्यामुळेच घरात लेखनाची, साहित्याची पार्श्वभूमी असताना सुद्धा मी 10वी नंतर कला शाखेकडे न जाता विज्ञान शाखेकडे जाण्याचा निर्णय जेव्हा घेतला, तेव्हाही अण्णांनी हरकत नाही घेतली की हे काय, तू कुठल्या दिशेला चाललीयस, आपल्या घरातली काय आहे पार्श्वभूमी, असं अजिबात ते म्हणाले नाहीत. छान, तुला मार्क चांगले पडले, तुला विज्ञानाची आवड आहे, तर तू जायला अगदीच हरकत नाही असं अण्णा मोकळेपणाने म्हणाले. नंतर मी MSc साठी जेव्हा पर्यावरण शास्त्र हा विषय निवडला, तेव्हापासून अण्णांनी त्या विषयावरची इंग्रजी मधली उत्तमोत्तम पुस्तकं माझ्यासाठी खरेदी करायला सुरुवात केली. आणि माझ्या सगळ्या पुढच्या लेखनाचा पाया आणि मुख्य म्हणजे या विषयाकडे बघण्याची एक दृष्टी अण्णांनी आणलेल्या या पुस्तकांमुळे तयार झाली असं मला वाटतं. क्या बात. लेखनासाठी आवश्यक कौशल्य असतात, ती तुम्ही कशी जोपासली? लेखनासाठी मुळामध्ये मला नेहमी असं वाटतं की चांगलं वाचन आवश्यक असतं, आणि हा वाचनाचा सुद्धा वारसा मला माझ्या घरातनच मिळाला. आमच्या घरामध्ये अण्णांचा खूप मोठा ग्रंथसंग्रह होता, म्हणजे आजही तो आहे. जवळजवळ 40,000 पुस्तकं अण्णांनी स्वतः जमवलेली आहेत. त्यांच्या अभ्यास विषयावरची आहेत, ललित आहेत, अनुवाद आहेत, पण इतका मोठा ग्रंथसंग्रह अण्णांनीच हळूहळू जमवला होता. आम्ही त्यावेळेला म्हणजे मी जेव्हा शाळेच्या वयात होते तेव्हापासून आम्ही शनिवार पेठेतल्या नदीकाठच्या एका वाड्यात राहत होतो. आणि तिथल्या आमच्या छोट्याशा घरामध्ये, म्हणजे 3 खोल्यांचं वाड्यातलं घर होतं ते, तिथे 3ही खोल्यांमध्ये म्हणजे स्वयंपाकघर सोडलं तर उरलेल्या 2ही खोल्यांमध्ये छतापर्यंत पुस्तकं लागलेली होती. म्हणजे आमच्या घरातल्या भिंती, घराच्या भिंती या पुस्तकांच्याच होत्या असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे जेव्हा आम्ही ते घर सोडलं तेव्हा आम्हाला घराच्या भिंतींचा रंग बघता आला, इतकी पुस्तकं घरामध्ये होती. आणि आम्हा भावंडांसाठी अण्णा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरची आणि मराठी सोबत इंग्रजी आणि हिंदीतल्या लेखकांची खूप पुस्तकं आणायचे. चांगले अनुवादही मी मगाशी म्हटलं तसं अण्णांनी आमच्या हातात दिले. आणि एरवी तर आम्ही वाचायचोच, पण सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवार असेल किंवा दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्ट्या असतील, आमचं खूप वाचन व्हायचं. आणि विशेष म्हणजे आमचे कितीतरी वेळेला खेळ सुद्धा हे पुस्तकांशी जोडलेले असायचे.
म्हणजे एकाने पुस्तकाचं नाव घ्यायचं आणि उरलेल्या दोघांनी ते पुस्तक कुठल्या रॅक मध्ये कुठल्या कप्प्यात आहे हे शोधून काढायचं. असा खेळ असायचा. किंवा आम्ही दोघी बहिणी अधूनमधून आवडत्या कविता म्हणायचो. मग कवितेच्या पहिल्या 2 ओळी ताईनी म्हणायच्या आणि मग त्याच्या पुढच्या 2 ओळी मी. असे आमचे हे खेळ असायचे. हो ना. शिवाय माझी आई ही खूप म्हणजे ती शिक्षण खूप जरी झालेलं नसलं तरी तिचं संस्कृत उत्तम होतं आणि तिला संस्कृतची आवड होती. पाठांतर तिचं उत्तम होतं. त्यामुळे ती घरातली कामं करता करता स्वतः संस्कृतचे श्लोक पुष्कळ म्हणायची. म्हणजे अगदी गंगालहरी मेघदूतापासून गीतेचे अध्याय किंवा इतरही सुभाषित ही आई सतत म्हणत असायची आणि मग सुट्टीच्या दिवशी ती आमच्याकडून हे सगळं करून घ्यायची. या सगळ्यामधून माझ्या असं आज लक्षात येतं की भाषा घडत गेली ती या सगळ्या संस्कारांमधून. म्हणजे नव्या जुन्या वाङ्मय प्रकारांची, नंतर अनेक प्रकारच्या पुस्तकांची, निरनिराळ्या लेखन शैलीची, लेखकांची ओळख आम्हाला घरातनच झाली तिघांनाही. आणि उत्तम साहित्याचे संस्कार होत गेले आणि कळत नकळत लेखनासाठीची जमीन तयार होणं म्हणतात ती या सगळ्यातनं तयार झाली. त्यामुळे मुद्दामून कौशल्य विकसित करण्याची वेळ सुदैवाने आली नाही. ते आपोआप संस्कारातून घरातल्या घडत गेलं, होत गेलं. बरोबर आहे. वा. आणि मग लेखनाची आणि भाषांतराची तुम्हाला आवड आहे हे कधी कळलं तुम्हाला? तुलनेने मी लिहायला उशिरा लागले. म्हणजे शाळेमधले निबंध किंवा इतर काही स्पर्धा असतील तर त्याच्यासाठीचं लिखाण वेगळं. पण ज्याला औपचारिक दृष्ट्या तुम्ही बाहेर प्रसिद्ध करायला जेव्हा लागता लेखन, तशा लेखनाची सुरुवात माझ्या बाबतीत जरा उशिरा झाली. म्हणजे विज्ञान शाखेतली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे दोन्ही घेत असताना पुस्तकांची वाचनाची सोबत कायम होती. पण लेखनाचा विचार मात्र माझ्या मनात त्यावेळेला आला नव्हता. पुढे मी म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर MSc झाल्यानंतर मी पत्रकारितेचा कोर्स केला आणि तो कोर्स पूर्ण करत असताना पर्यावरण हा आधीच्या अभ्यासाचा विषय आपण मराठीतून मांडू शकतो. कारण पुष्कळचं लेखन त्यावेळेला 90च्या दशकातली ही गोष्ट आहे. त्यावेळेला पुष्कळचं पर्यावरणविषयक लेखन हे इंग्रजीमध्येच असायचं. म्हणजे माझ्या वाचनात पुस्तकं मुख्यतः आली ती इंग्रजी पुस्तकं आली. तर त्यावेळेला मला असं प्रकर्षाने वाटायला लागलं की आपण हे मराठीतून मांडलं पाहिजे. कारण त्यावेळेला पर्यावरणशास्त्र हा विषय भारतामध्ये तरी विद्यापीठ पातळीवर नुकताच अगदी शिकवला जायला लागला होता आणि एकूणच पर्यावरणाच्या प्रश्नांविषयीची जाण हळूहळू अगदी वाढायला लागली होती. मराठीत या विषयावर लिहिणारे होते दिग्गज, म्हणजे मारुती चितंबल्ली असतील, प्रकाश गोळे असतील, दिलीप कुलकर्णी असतील, अशी काही मंडळी चांगलं लिहित होती आणि त्यांचा प्रभाव आणि आदर्श तर समोर होताच. पण पर्यावरण आणि पत्रकारिता या माझ्या दोन्ही अभ्यासक्रमांची सांगड घालून मी लिहायला मग त्यावेळेला सुरुवात केली. म्हणजे अगदी सुरुवातीचं लेखन तसं म्हणलं तर प्रासंगिक स्वरूपाचंच लेखन होतं. म्हणजे पर्यावरण दिन असेल, वन दिन असेल किंवा एखादी पर्यावरण विषयक परिषद, म्हणजे वसुंधरा परिषद त्यावेळेला झाली होती नुकतीच, तर ती परिषद असेल, या अशा विशेष घटनांच्या निमित्ताने केलेलं वृत्तपत्रीय लिखाण अशी माझ्या लेखनाची सुरुवात झाली. पण या प्रकारच्या लिखाणाचा मला फायदा असा झाला की कमी शब्दात आणि नेमकं कसं लिहायचं ह्याचा सराव मला या लेखनातून झाला. आणि मुख्य म्हणजे आपण लिहू शकतो, आपल्याकडे शैली आहे, हा आत्मविश्वासही त्या सुरुवातीच्या लेखनाने मला आला. अनुवादाच्या बाबतीत बोलायचं तर मी खरं तर अनुवादाकडे थोडीशी आधी वळले होते. म्हणजे कॉलेजच्या शेवटच्या म्हणजे SYTYच्या काळामध्ये किंवा MScच्या पहिल्या वर्षामध्ये थोडासा अनुवादाचं माझी सुरुवात झाली होती. पण ते जाणीवपूर्वक होतं की नाही असं मला आज वाटतं. कारण कॉलेज आणि विद्यापीठ या दोन्हीतलं शिक्षण करत असताना मी गॉन विथ द विंडचे अक्षरशः पारायण करायचे. म्हणजे पुस्तक वाचून ठेवलं खाली की एक थोडे दिवस मध्ये 8-15 दिवस, महिना जेमतेम जायचा आणि मी परत तेच पुस्तक हातात घ्यायची. ते बघून मला ताई एकदा म्हणाली की अगं इतकं सारखं वाचतेस तर मग निदान अनुवाद जमतोय का बघ. म्हणजे तुझा अक्षरशः आता पाठ व्हायला आला असेल तर बघ ना अनुवाद जमतोय का. हे ऐकल्यावर अक्षरशः म्हणजे शब्दशः तात्काळ म्हणावा असं मी कागद पेन पुढे घेऊन अनुवादाचा प्रयत्न सुरू केला. कारण मला ही कल्पनाच आवडली की अरे आपल्याला इतका जो अनुभव आपल्या आतमध्ये मुरलाय तो आपण मराठीमध्ये उतरवू शकतो का हे बघायला काय हरकत आहे. म्हणून मी सुरुवात केली आणि खरं तर जवळजवळ 120 पानांची कादंबरी, पेपरबॅक जरी असली तरी 120 पानं ही काही कमी नाहीये. पण मला काहीही मी हा विचार केला नाही की हे आपल्याला एवढं करायचंय का, आपल्याला हे जमेल का.
आणि मुख्य म्हणजे गंमत वाटेल आता ऐकताना, पण मला त्यातलं जे सर्वात आवडलेलं प्रकरण होतं त्या मधल्याच प्रकरणापासून अनुवाद सुरू केला, की आपल्याला जे जास्त वाटतंय की आपल्याला मी परत परत जे जास्त वाचते त्या प्रकरणापासून मी सुरू केला आणि तो जमला अनुवाद असं मला वाटलं. मग मी ताईला वाचायला दिला तर तिलाही तो आवडला आणि मग आम्ही बाहेरच्या आणखीन एक 3-4 जणांना म्हटलं की हे वाचा, कारण तसं एक तर मी कॉलेजच्या वयातही होते आणि दुसरं म्हणजे गॉन विथ द विंडला हात घातलेला होता, त्यामुळे आपल्यालाच ते उगाच आपलंच काय कौतुक वाटतंय की काय असं व्हायला नको, म्हणून बाहेरच्याही 3-4 जणांना वाचायला सांगितलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया या अर्थातच माझा उत्साह वाढवणाऱ्या होत्या. त्यामुळे मला बरंही वाटलं आणि त्यांनी सांगितलं की तू दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध कर ही प्रकरण, कारण दिवाळी अंकामध्ये पूर्वी हे जास्त होतं की चांगल्या पुस्तकांच्या काही प्रकरणांचे अनुवाद दिवाळी अंकांमध्ये मराठी यायचे, त्यामुळे मग मी दिवाळी अंकांमध्ये ती प्रकरणं केली प्रसिद्ध आणि त्यामुळेही मग मला तेव्हा जेव्हा फीडबॅक मिळाला तेव्हाही माझा हुरूप वाढला आणि मग मी अगदी नेटाने या अनुवादाच्या मागे लागले. अर्थात तेव्हा सुद्धा पुढे काय करायचं, हे कोण छापेल, कॉपीराईटचं काय करायचं, हा काहीही विचार मी नव्हता केला, पण आपल्याला विलक्षण जे पुस्तक आवडलंय त्या पुस्तकाचा अनुवाद करताना जो आनंद मला मिळत होता तोच माझ्यासाठी इतका मोठा होता की या व्यावहारिक गोष्टींकडे मी लक्ष दिलं नाही, त्याच्यात अडकलेही नाही मुख्य म्हणजे. आणि या पुस्तकानेच मला अनुवादाची कौशल्य शिकवली असं मी म्हणेन, कारण अनुवाद झाल्यावर आपण ड्राफ्ट पुन्हा पुन्हा जेव्हा वाचतो तेव्हा तुमच्यातला जर वाचक जागा असेल तर तो तुम्हाला अनुवाद आणखी अचूक, आणखी चांगला, आणखी प्रवाही करायला प्रवृत्त करतो असं मला वाटतं. नक्कीच, खूप छान सांगितलं तुम्ही. आणि तुम्ही भारतीय भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा दोन्ही शिकलेला आहात, तर भारतीय म्हणजे मराठी हिंदी व्यतिरिक्त आणखीन कोणती शिकला? नाही, खरं तर म्हणजे ही नाहीये माहिती चुकीची आहे की मी आंतरराष्ट्रीय भाषा नाही शिकलेली. कॉलेजमध्ये असताना सुरुवात केली होती जर्मन शिकायला, पण पुढे ते नाही समाऊ झालं, म्हणजे सायन्सच्या थोड्या प्रेशरमुळे असेल, म्हणजे कदाचित मी आर्ट्सकडे असते तर तेवढा वेळ मिळाला असता, पण जर्मन शिकण्याची इच्छा अजूनही नाही पुढे झालं. पण आता माझा लेख ती माझी इच्छा पूर्ण करतोय, तो जर्मन लिटरेचर मध्येच पुढे आता PhD करतोय, त्यामुळे एक प्रकारे ते आहे. त्यामुळे इतर भारतीय भाषांमधलं जे मी अनुवाद करते ते सुद्धा म्हणजे मराठीमध्ये जेव्हा आणते तेव्हा हिंदी आणि इंग्रजीमधून करते. प्रादेशिक भाषांमधले अनुवाद अनेकदा हिंदी इंग्रजीमध्ये झालेले असतात, ते मी त्यातून मराठीमध्ये आणते. दाक्षिणात्य भाषा शिकण्याची इच्छा होती पण तेही नाही झालं, त्यामुळे भाषा मर्यादित आहेत पण आवड आहे आणि काय म्हणतात त्याच्यात आपण एकदा घुसलो की तो अनुभव आपल्याला असं वाटत नाही की आपल्यामध्ये काहीतरी गाळून आलाय, तो थेट आलाय असं वाटतं आणि मग ते जमतं. आता तुमच्या पुस्तकांबद्दल मला विचारायचंय की भारतीय अस्मितेची प्रतीके हे जे पुस्तक आहे तुमचं, तर त्याच्यात भारतीय प्रतीकांच्या एका अतिशय महत्वाच्या विषयावर तुम्ही भाष्य केलं आहे, तर त्याबद्दल सांगा ना मला. या पुस्तकाची खरं तर मूळ कल्पना अण्णांचीच आहे. त्यांनी या पुस्तकाचा आराखडा तयार करून ठेवला होता, म्हणजे त्यांची सवय आहे की त्यांच्या डोक्यामध्ये काही वेळेला विषय आले की ते त्या पुस्तकासाठीचा प्रकरणांचा आराखडा तयार करून ठेवायचे, त्याच्यासाठीचं संदर्भ साहित्य गोळा करून ठेवायचे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांनी पुष्कळ विषय असे की ते पुढे त्यांच्याकडनं सगळे झालेच असं नाही, पण विषय म्हणजे एकटा माणूस शेवटी काय काय करू शकेल असं असतंच, मर्यादा असतात. त्यामुळे त्यांचीही अशी सवय होती की ते विषय आला डोक्यात की त्याचं सगळा चार्ट आउट करून ठेवायचे. तसं त्यांनी या विषयाचा करून ठेवला होता, पण त्यांना असं वाटत होतं की तो प्रोजेक्ट मी करावा, त्यामुळे मी तो घेतला हातात, पण तो खरा उशीर झाला मलाही त्याला थोडा करायला, कारण काही मोठे अनुवाद आणि पर्यावरण विषयक पुस्तकं झाल्यानंतर मी या पुस्तकाकडे वळले. आपण भारतीय आहोत, आपली संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे, राष्ट्र म्हणून आपल्याकडे एक अस्मिता आहे, याचा आपल्या या सगळ्या गोष्टींचा अभिमान आपल्या मनात नेहमी असतो. पण या अस्मितेची जी प्रतीकं असतात ती समोर असूनही त्यांची पुरेशी ओळख आपल्याला असतेच असं नाही, असं मला बऱ्याचदा जाणवतं. या प्रतीकांचं म्हणजे महत्व काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे, किंवा त्यांचं आजच्या काळातलं स्थान काय आहे, रेलेव्हन्स काय आहे,
याविषयीचं विवेचन मी या पुस्तकात केलं आहे. म्हणजे अगदी म्हणजे शुभचिन्हांपासून भारताची सगळी म्हणजे आपण ज्याला अशोक स्तंभ म्हणतो, आपला झेंडा आहे, आपली राष्ट्रभाषा आहे, प्राणी आणि पक्षी आपले जे राष्ट्रीय आहेत, या सगळ्यांची तपशीलवार ओळख, म्हणजे ती खरी नुसती माहिती नाहीये असं मला या पुस्तकाविषयी सांगायचं आहे. तर भारताच्या मानचिन्हांचं एक एकत्र आणि तपशीलवार डॉक्युमेंटेशन तर झालेलंच आहे, पण भारत हा बहुसांस्कृतिकता असलेला देश आपल्याला माहिती आहे. वेगवेगळ्या धर्मांचे, भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृती असणारे लोकसमूह आपल्याकडे आहेत. तर या वेगवेगळ्या समूहांना जोडण्यासाठी, एकत्र बांधण्यासाठी या प्रतीकांचा उपयोग होऊ शकतो, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न मी थोडासा या पुस्तकातून केलाय. अरे वा, खूप महत्वाचं आहे. हो, नक्कीच. नंतर सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा, या लोककथांमध्ये निसर्गाचे वर्णन आहे. तर या लोककथांची निवड तुम्ही कशी केली? हे जे सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा पुस्तक आहे, ते मुळामध्ये मी एक सदर स्वरूपामध्ये लिहित होते एका वृत्तपत्रामध्ये. त्यात नंतर मी आणखी काही कथांची भर घातली, कारण वर्षभर जवळजवळ मी ते लिहित होते, पण 15 दिवसातनं एकदा असं त्याचं स्वरूप होतं. त्यामुळे ज्या कथा झाल्या त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी भर घातली आणि मग 40 कथांचा एकूण समावेश करून हे मी पुस्तक काढलं. पण ह्याच्यामध्ये मी नुसत्या कथा सांगितलेल्या नाहीयेत, तर त्यांच्यातला निसर्गाचा जो धागा आहे तो उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गोष्ट सांगितली जी आहे ती आणि संपला असं न करता शेवटच्या परिच्छेदामध्ये मी तो रेलेव्हन्स दाखवलेला आहे की निसर्गाशी या कथेत निसर्गाविषयक धागा काय आहे नेमका, पर्यावरण रक्षणाची जाणीव कशी ही कथा दाखवते, याचं एक सूत्र जे आहे या पुस्तकाचं ते मी शेवटी प्रत्येक कथेच्या सांगितलंय. अण्णा तुम्हाला सुरुवातीला म्हटलं तसं लोकसाहित्याचे अभ्यासकच होते, त्यामुळे आमच्या घरी लोककथांची पुष्कळ पुस्तकं आहेत. दुर्गाबाई भागवत तर आपल्याला माहितीच आहेत, लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत, तर दुर्गाबाईंची पुस्तकं आहेतच घरी. पण अगदी मनेका गांधींपर्यंत सुद्धा नंतर अनेकांनी देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लोककथा संकलित करून त्याची पुस्तकं काढलेली आहेत. तर या सगळ्या म्हणजे निरनिराळ्या प्रांतातल्या आणि मराठी, हिंदी, इंग्रजी मधल्या लोककथांची पुस्तकं मी पुष्कळ दिवस वाचत आले होते. MSc करत जेव्हा होते मी तेव्हा पर्यावरण विषयक वैज्ञानिक दृष्टी म्हणजे एक थेरी पार्ट जो म्हणतो आपण तसा डेव्हलप झाला आपोआप. पण त्याच्यानंतर या कथा जेव्हा मी पुन्हा वाचल्या तेव्हा मला निसर्ग रक्षणाची किंवा निसर्गाशी स्वतःला जोडून ठेवण्याची ही प्राचीन भारतीय परंपरेची दृष्टी जरा जास्त प्रकर्षाने जाणवली की आपल्याकडे आता आपण हे सांगतोच अनेक गोष्टी, झाडं लावा, पाणी वाचवा, पण हा धागा आपल्याकडच्या अनेक कथांमधून पूर्वीही आलेला आहे असं मला ह्या कथा वाचत असताना पुन्हा एकदा जाणवलं. आणि मग असा गर्भित असेल म्हणजे सगळीकडे काही अगदी तो स्पष्ट संदेश असतो असं नाही, तो सुप्तावस्थेत असतो किंवा काही ठिकाणी तो स्पष्टही असतो. तर असे दोन्ही प्रकारे जर असेल तो संदेश तर त्या कथा मग मी निवडल्या आणि म्हणजे मुद्दामून शोध घेत राहिल्या असं पुस्तकं वाचत असताना, आणि मग त्यातून हे पुस्तक तयार झालं. अरे वा, खूप छान. आणि आता पुढचा प्रश्न माझ्यासाठी खूप अवघड वाटतो मला, की मुलांसाठी लिहिणे ही माझ्या मते सर्वात कठीण गोष्ट आहे आणि तुम्ही ते आव्हान सहज पेलत आहात. तर हा अनुभव कसा आहे? सहज पेलते की माहिती नाही, पण मुलांविषयीची पुस्तकं लिहिली जरूर आहेत आणि पुरस्कारही मिळालेत, लोकांच्या प्रतिक्रियाही खूप आल्या आहेत. म्हणजे शाळेतले शिक्षक, पालक, मुलं या सगळ्यांकडूनच खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की मुलांसाठी लिहिणं सोपं नाहीच आहे. मुळामध्ये मुलांना गुंतवून ठेवणारा विषय, आशय आणि भाषा या तिन्ही गोष्टींवर मुलांसाठी लिहिताना लक्ष केंद्रित करावं लागतं. म्हणजे त्यांच्या वयोगटाशी आपली जर आपल्या मनाची तार जुळली तरच मुलांसाठीचं लेखन उत्तम होतं. म्हणजे आत्ताच्या भाषेत आपल्याला जर बोलायचं तर उद्दिष्ट गट लक्षात घेऊन, टार्गेट ग्रुप लक्षात घेऊन हे लेखन करावं लागतं. आणि ही सवय मात्र मला मुलांसाठी लिहिण्याची अगदी वेगळ्या कारणाने लागली. म्हणजे मी राज्य साधन केंद्र म्हणजे HRD मिनिस्ट्रीच्या अंडर पूर्वी आपल्याकडे साक्षरता मोहीम जी राबवली जात होती त्याच्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये राज्य साधन केंद्र नावाचे विभाग होते
आणि तिथे नवसाक्षरांसाठीच साहित्य तयार करणं आणि नवसाक्षरांना शिकवणाऱ्यांचं म्हणजे त्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण अशी दोन्ही पातळीवर कामं चालायची. तर त्या राज्यसाधन केंद्रासाठी नवसाक्षर वर्गाकरता साहित्य विकसित करण्याचं काम म्हणजे आधी सुरुवातीला मी फक्त पुस्तिका त्यांच्यासाठी लिहायचे वेगवेगळ्या विषयांवरच्या आणि नंतर मी त्यांच्यासाठी 4 वर्ष या साहित्य निर्मिती विभागाचं प्रमुख म्हणूनही काम केलं. पण हे काम करत असताना हा उद्दिष्ट गट, त्यांच्या गरजा, त्यांची मानसिकता आणि मुख्य म्हणजे लेखन वाचनाकडे त्यांना आकर्षित करण्याचं कौशल्य या बाबींचा विचार करून तुम्हाला लिहायला लागतं आणि ते लेखन करण्याची सवय मला या प्रकारच्या कामामुळे लागली. आणि पुढे मुलांसाठी जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा या सवयीचाच मला उपयोग झाला असं मला नंतर लक्षात आलं. म्हणजे उपदेशात्मक शैली ही मुलांना नाही चालत. म्हणजे हे असं करा तसं करा असं सांगण्यापेक्षा अगदी सहज मुलांपर्यंत योग्य तो संदेश पोचवायचा किंवा मग त्यांना वास्तवापलीकडच्या एखाद्या जगात घेऊन जायचं. दरवेळेला काहीतरी मेसेजेस द्यायचा असतो असं नाही. एक फॅन्टसीचं जगही आपण मुलांना दाखवतो. पण या दोन्ही प्रकारचं लेखन करण्यासाठी मला या राज्यसाधन केंद्राच्या कामाचा खूप चांगला फायदा झाला असं मी म्हणेन. वा. आणि आता म्हणजे तुम्ही जे उद्दिष्ट गट म्हणालात तसं किशोरवयीन मुलांसाठी तुमचा लोकसाहित्याचा एक संग्रह आहे, खजिना लोककथा. तर त्यामध्ये पण कथा कशा निवडल्या किंवा तो अनुभव कसा आहे तेही सांगा. खजिना लोककथांचा हेही लोककथांचंच पुस्तक आहे. म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि इतर कथा हे जसं लोककथांचं आहे तसं खजिना लोककथांचाही लोककथांच आहे. पण याच्यामध्ये देशी विदेशी लोककथांचा मी समावेश केलाय आणि त्याच्यामध्ये निसर्गाचाच धागा असा काही आग्रह धरलेला नाहीये. त्या वेगवेगळ्या देशांमधल्या म्हणजे भारतामधल्याही आहेत आणि इतर देशांमधल्याही आहेत. पण किशोर वर्गाला मुख्यतः आकर्षित करणाऱ्या या कथा आहेत आणि मुलांना निखळ आनंद वाचताना मिळावा एवढाच उद्देश ठेवून मी या कथांची निवड केली आहे. म्हणजे विस्मय, गंमत, फजिती, अद्भुतता अशा मध्यवर्ती कल्पना असणाऱ्या कथा मी या निवडल्या आहेत. आणि त्या कथा मला नेहमी वाटतं की अशा कथाही मुलांच्या कल्पना शक्तीला नेहमी खतपाणी घालतात. म्हणजे मुलं त्याच्यामधून आणखीन काहीतरी आपली आपली कल्पना करत जातात आणि त्यामुळे फॅन्टसीमुळे नेहमी मुलांचं भावविश्व समृद्ध होतं. म्हणजे आपणही हा अनुभव घेतलेला असतो. लहानपणी आपण अगदी फास्टर फेणेपासून वाचलेला आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येतं की फॅन्टसी ही मुलांचं भावविश्व समृद्ध करायला मदत करते आणि त्यातून जो वाचनाचा आनंद मिळतो तो आयुष्यभर आपल्या सोबत राहतो. विविध ठिकाणी लिखित स्वरूपातच उपलब्ध असणाऱ्या या सगळ्या लोककथा आहेत. पण म्हणजे बरेच जण हाही प्रश्न विचारू शकतील, मी तुम्ही विचारला नाही पण त्याचंही उत्तर देते की लोककथा या असतातच, मग तुम्ही काय केलंय त्याच्यात वेगळं. तर या लोककथांचं रिटेलिंग म्हणजे पुनःकथन ज्याला म्हणतात तशा प्रकारे मी या कथा मांडल्या आहेत. म्हणजे काही वेळेला लोककथा पसरटही असतात किंवा त्यातनं फारसं काही मिळत नाही. एखादा छोटासा जम असतो पण मग त्या आगे मागे वाढवाव्या लागतात जेव्हा तुम्ही पुस्तक स्वरूपात देता, किंवा काही भाग गाळावा लागतो, काही भाग अगदी त्या प्रदेशाशी म्हणून काहीतरी जोडलेला असतो, तो संदर्भ नंतर कळेल असं नाही. तर असं थोडंसं. आणि लोककथा ह्या मुळात मौखिक परंपरेतूनच आपल्याकडे आलेल्या असतात त्यामुळे त्याच्यामध्ये नेहमीच कानगोष्टींसारखी भर पडणं, गाळलं जाणं असं होतच असतं. त्यामुळे ते स्वातंत्र्य मीही घेतलं आणि रिटेलिंग ज्याला म्हणतात तसं करून या कथांची मांडणी मी केली. पुनर्मांडणी किंवा मांडणी. आता तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या या आधुनिक युगात लोकसाहित्याचं काय स्थान आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. काळ पुढे जातो तसं जगणं बदलतं, भौतिक जगाचा चेहराही बदलतो, विचार आणि संस्कृती सुद्धा बदलते. पण दुर्दैवाने लोकसाहित्याकडे जे भाकड कथा म्हणून अनेकदा बघितलं जातं ते कितपत योग्य आहे याचा विचार मात्र आपण करायला हवा असं मला नेहमी वाटतं. म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही म्हणताय. तेच म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास जेव्हा झालेला नव्हता किंवा औपचारिक शिक्षणाचा प्रसार जेव्हा कमी झालेला होता त्या जुन्या काळात माणसं शिकलेली कमी होती. औपचारिक शिक्षण त्यांचं कदाचित कमी झालेलं असेल पण जगण्याचं शहाणपण ते या माणसांकडे होतच ना. म्हणजे अनुभवाचं त्यांच्याकडे मोठं संचितही होतं, त्यातून मिळालेलं ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यामुळे लोकसाहित्य हे मुख्यतः अशा मौखिक परंपरेतून वाहत आलेलं आणि त्या काळाचं प्रतिबिंब दाखवणारं साहित्य हे आपण लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं.
म्हणजे विशिष्ट काळातल्या, विशिष्ट प्रदेशातल्या, विशिष्ट लोकसमूहांच्या अनेक धारणा ज्या असतात, सामाजिक धारणा असतात, त्या लोकसाहित्यातून कथा असतील, गीतं असतील, समोर येतात. म्हणजे अनेकदा एखाद्या अगदी लहानसं वास्तव असतं, त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी अनेक कथा किंवा अनेक गीतं रचली जातात. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगते मी. कथा रामायणाशी जोडलेली आहे लोककथा, पण चिंचेच्या झाडाची पानं अगदी छोटी छोटी असतात. तुलनेने इतर आपल्या परिसरातली आपण झाडं बघतो तर पानं मोठी असतात, पण चिंचेच्या झाडाची पानं ही अगदी टिकलीपेक्षा सुद्धा लहान असतात. तर ही कशी काय, असं कुतूहल माणसाच्या मनात जागा असेल, म्हणजे असतंच, अनेक गोष्टींबद्दलचं कुतूहल माणसाच्या मनात जागा असतं. मग त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठीची ही कथा आहे. तर त्याच्यात असं म्हणलंय की राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांनी उभारलेल्या कुटीबाहेर एक चिंचेचं झाड होतं आणि त्याची झाडाची पानं चांगली मोठी होती, त्यामुळे दाट सावली पडायची. पण आपण मनामध्ये आलोय ते सुख उपभोगण्यासाठी नव्हे असं रामाला वाटलं आणि म्हणून त्यांनी बाण सोडून चिंचेच्या झाडाच्या मोठ्या पानांची शक्ल केली आणि तेव्हापासून चिंचेची पानं लहान झाली. आता याच्या मागे वैज्ञानिक सत्य आहे का तर नाही, पण ह्याच्यातनं सांगायचं काय होतं त्यांना, तर रामाचे गुणही सांगायचे होते की राम हा त्यांनी वडिलांच्या प्रतिज्ञेचं पालन किती काटेकोर केलं हे सांगण्यासाठीची कथा आहे आणि त्याला चिंचेच्या झाडाचं प्रतीक त्यांनी तेवढ्यासाठी वापरलंय. बरोबर. तर त्यामुळे लोकसाहित्याकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघताय हे महत्वाचं आहे. माझे वडील, मी तुम्हाला परत तो मुद्दा येतोय, पण ते त्याच क्षेत्रात असल्यामुळे की ते लोकसाहित्याचे अभ्यासक होते आणि त्यांनी या मौखिक परंपरेतून हातात आलेल्या अनेक साधनांचा उपयोग करून संस्कृतीची कोडी अनेक उलगडली आहेत. म्हणजे अण्णांच्या अनेक पुस्तकं आहेत ती लोकसाहित्यावर, म्हणजे लोकसाहित्याच्या अंगानेच परंपरेचा अभ्यास करणारी आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मुळांचा शोध जर घ्यायचा असेल तर लोकसाहित्य हे प्रभावी साधन आहे. म्हणजे त्याच्याकडे भाकड कथा म्हणून पुस्तक बघून उपयोग नाही असं मला वाटतं. म्हणजे आज आपण आता जागतिकीकरणाच्या काळात जगतोय. आपलं जगणं हे आधुनिक विज्ञानाने अतिशय सुकर केलंय, सुलभ केलेलं आहे, पण तरी आपली ओळख, आपली अस्मिता ज्या मातीत रुजलेली असते, त्या मातीशी जोडलेलं जे साहित्य असतं ते कालबाह्य होत नाही असं मला वाटतं. कारण लोकसाहित्य केवळ मनोरंजन नाही करत, तर ते साहित्य म्हणजे अनेक मूल्यांचा, अनेक जाणीवांचा आणि अनेक लोकधारणांचाच आरसा असतो. या लोककथांमधलं काय घ्यायचं ते मात्र आपण ठरवायचं. म्हणजे काय फापट पसारा आहे, काय बोलपट आहे, ती बाजूला काय टाकायची आणि त्यातलं सत्व काय निवडायचं हा निर्णय आपला असतो. तुम्ही जर ते नेमकी फुलपटच घेतलीत हातात तर मग ते तुम्हाला कालबाह्य नक्कीच वाटेल, पण ते काय निवडायचं हे जर आपण ठरवलं आणि ते बरोबर आपण हातात घेऊ शकलो तर मग मात्र आपलं वर्तमान आणि आपलं भविष्यही हे उज्ज्वल असू शकतं असं मला वाटतं. 2018 साली तुम्हाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अंबादास माडगुळकर पुरस्कार तुमच्या उजेड आणि सावल्या या ललित लेखसंग्रहासाठी मिळाला. तर या लेखसंग्रहामागची प्रेरणा काय होती ते सांगा ना आम्हाला. हेही पुस्तक मी मुळामध्ये सदर स्वरूपातच लिहित होते. ललित लेखांचा संग्रह आहे हा. काय म्हणूया, सजग आणि संवेदनशील माणूस म्हणून आपण जगत असतो आणि असं जगत असताना आपल्या मनावर अनेक गोष्टींचे ठसे उमटत असतात, कळत न कळत उमटत असतात. आपल्याला सगळं जाणीवपूर्वक होतं असं नाही, पण अनेक गोष्टी आपण वाचलेल्या असतात, पाहिलेल्या असतात, ऐकलेल्या असतात आणि त्यांचे पडसाद आपल्या आतमध्ये उमटत असतात. यातलेच काही पडसाद मी या ललित लेखांमध्ये उतरवले आहेत. म्हणजे पुस्तकांचं अगदी एखादं मोठं जुनं दुकान बंद झालेलं असेल, त्यामुळे होणारी उलघाल असेल, किंवा प्रवासात अगदी पहाटे 4 वाजता कुठेतरी निघालेला असताना मोठा चंद्र समोर, म्हणजे तो अगदी जिवंत वाटावा अशी एखादी कॅरेक्टर होऊन समोर आपल्या येतो, तो चंद्र पाहिल्यावर आत काहीतरी जाणवलेलं असतं, किंवा कुठेतरी एखादा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादाची बातमी पेपरमध्ये वाचलेली असते. अशा अगदी म्हणजे म्हणलं तर छोट्या गोष्टी असतात की ज्या एरवी आपण एकमेकांशी बोलणार नाही, सांगणार नाही, पण आत काहीतरी एक जाणवून गेलेलं असतं. तर हे जाणवलेलं व्यक्त करण्याची गरज मला जाणवली आणि त्यातून हे पुस्तक तयार झालं. नाव सुद्धा छान आहे, उजेड आणि सावल्या. हो, म्हणजे काही नकारात्मक, काही सकारात्मक, आणि आपल्या अवतीभोवती तसं नेहमीच घडत असतं, पण फक्त अंधार नसतो. त्यामुळे मला ते
असं वाटलं की दोन्ही आहे आणि कशातून काय आपण आपल्यावर आत उमटवून घ्यायचं किंवा ते व्यक्त केल्यानंतरही उजेड पुष्कळदा जाणवतो की ठीक आहे, काहीतरी खंत आहे, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, पण ते जर आपण बोलून दाखवलं, लिहून दाखवलं तर आपल्याला बरं वाटतं. तीही जाणीव या टायटल मधनं उमटते असं वाटलं मला. राईट. आणि अजून एक अनुवादासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला 2016 साली पुणे महानगरपालिकेच्या भाषा संवर्धन समितीकडून 30 विमेन इन पॉवर या पुस्तकाबद्दल. तर त्याबद्दलही सांगा ना. 30 विमेन इन पॉवर हे नैनालाल किडवाईंनी संपादित केलेलं पुस्तक आहे. त्याचा अनुवाद मी भारतातल्या 30 सामर्थ्यशाली स्त्रिया या नावाने केला. यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांनी, स्त्रियांनी त्यांचे स्वतःचे अनुभव आणि वाटचाल ही स्वतः मांडली आहे. म्हणजे नुसतं शब्दांकन किंवा कोणीतरी त्यांना प्रश्नोत्तर केलेत असं नाहीये, त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. तर म्हणजे याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रापासून कॉर्पोरेट कंपन्या, जाहिरात क्षेत्र, सामाजिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रातल्या कर्तबगार स्त्रियांनी आपण आपलं शिखर कसं गाठलं किंवा आपल्याला कुठल्या अडचणी आल्या, कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं किंवा स्वतःच्या घरातून त्यांना साथ मिळाली, नाही मिळाली, काय झालं, किंवा जेव्हा अडचणी आल्या तेव्हा अगदी म्हणजे डोमेस्टिक हेल्प सुद्धा कशी उपयोगी पडली. काही वेळेला असे प्रसंग येतात की घरी आई वडीलही नाहीत, अशा वेळेला कुणाची मदत झाली किंवा स्त्री म्हणून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कसे अनुभव आले, कुठल्या प्रकारच्या वृत्तीला, पुरुषी मानसिकतेला तोंड द्यावं लागलं, हे सगळं या 30 जणींनी लिहिलंय. आणि ते मला असं वाटतं की आता सगळ्याच क्षेत्रांमध्ये स्त्रियांचं कर्तबगारी वाढते आहे, त्यांची संख्या वाढते आहे. तर या सगळ्या नवीन तरुण स्त्रियांसाठी सुद्धा त्यांचे हे अनुभव प्रेरणादायी आहेत, त्यांना दिशा दाखवणारे आहेत आणि एक खंबीर आपण राहिलं तर आपण पोचू शकतो आपल्याला हवं तिथे, हा विश्वास देणारे हे अनुभव आहेत. हे महत्वाचं आहे. आणि तुमचा अजून एक लेखसंग्रह आहे ना, उजेड वाटा. हो हो हो, तर त्याबद्दल सांगा ना. उजेड वाटाचं स्वरूप थोडंसं आहे ते, म्हणजे असं पटकन बघितलं तर असं वाटेल या बोधकथा आहेत का, पण खरं तर त्या फक्त बोधकथा नाहीत. म्हणजे कुमारांना समोर ठेवूनच मी हे पुस्तक लिहिलेलं जरी असलं तरी ते मोठ्यांनाही पुष्कळ आवडतं. म्हणजे मला फोन येतात ते मुख्यतः मोठ्या प्रौढ माणसांचे की हे पुस्तक छान आहे हो खूप तुमचं. तर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या आणि म्हणजे अगदी पूर्वीच्या काळापासून आजच्या म्हणजे अगदी सचिन तेंडुलकर पर्यंत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे प्रसंग त्यांच्या आयुष्यातले आणि त्यातून त्यांचे दिसणारे गुण हे मी एकेका या लेखामध्ये, छोटेखानी लेख आहेत ते, वर्तमानपत्रात लिहिल्यामुळे शब्द मर्यादा होती, पण अगदी स्वातंत्र्य सैनिकांपासून समाजसुधारक, खेळाडू, साहित्यिक, कलावंत अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या थोरांचं छोट्या छोट्या प्रसंगातून दिसणारं मोठे पण मी या तरुण पिढी समोर आणण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे एक त्यातलं मी उदाहरण सांगते. सुब्बलक्ष्मींचं उदाहरण मी त्याच्यात सांगितलेलं आहे की सुब्बलक्ष्मी या भारतरत्न मिळालेल्या मोठ्या गायिका, त्यांचा एक दिवस गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या म्हणजे कर्नाटकातलाच प्रसंग आहे, दुसऱ्या एका गावावरून एक रसिक निघाला होता, पण वाटेत बसने निघाला होता आणि काहीतरी अडचण आली आणि तो नाही कार्यक्रमाच्या वेळेत पोहोचू शकला आणि पहाटे पहाटे ती त्यांची मैफिल संपलेली होती आणि तो माणूस तिथे पोचला तर सुब्बलक्ष्मी नुकत्याच घरी पोचल्या होत्या. तर त्याला काय करावं कळेना, त्यांनी विचारलं, सुदैवाने त्यांच्याच गावातला कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी पत्ता विचारला आणि तो घरी गेला त्यांच्या आणि त्या आवरून बाहेर अंगणात सडा घालायला, खूप साध्या बाई होत्या त्याही, त्या बाहेर येत होत्या आणि हा आला म्हणाला मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, फक्त मला तुमचं दर्शन घेऊन नमस्कार करावा असा वाटला म्हणून मी घरी आलो, पण मला काल फार रुखरुख वाटली की मी दुसऱ्या गावावरनं मुद्दाम तुमच्या कार्यक्रमासाठी आलो आणि मी नाही गाणं ऐकू शकलो. तेव्हा सुब्बलक्ष्मीने त्याला आत बोलवून गाणं ऐकवलं. म्हणजे एका रसिकासाठी त्यांनी, आणि इतक्या मोठ्या बाई, पण त्यांनी हा कुठलाही अहंकार की आता ठीक आहे मी काय करू असं उत्तर न देता त्याला आत बोलवून चहा पाणी करून अर्धा तास गाणं ऐकवलं स्वतःच. ह्याच्यातनं या मोठ्या माणसांचं माणूस म्हणून असलेलं मोठेपणही कसं कळतं. तर अशा प्रकारचे
आठवणी किंवा प्रसंग मी या पुस्तकामध्ये नोंदवलेले आहेत. बरोबर. म्हटलं तर बोधकथाच आहेत त्या. हा म्हणजे आहेत बोधकथा, पण अगदी ज्याला साचेबद्ध बोधकथा म्हणतात असं त्याचं स्वरूप नाही. असं नाही, म्हणजे जसं कथा आणि मग खाली बोध, मॉरल नाही अगदी असं नाहीये, पण शिकण्यासारखं किती आहे. तुम्हाला राज्य साहित्य पुरस्कार मिळाला 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे खजिना लोककथांचा. परत लोककथा त्याबद्दल परत सांगा आम्हाला. हे बालसाहित्य विभागासाठी हा पुरस्कार मला मिळाला 14 साली. आणि वाचन संस्कृती रुजवायची, त्याची मुळं घट्ट करायची असं आपण म्हणतो. पण मग याच्यासाठी काय आवश्यक आहे तर मुळात मुलांसाठीच पुष्कळ चांगलं लिहायला पाहिजे. म्हणजे असं लेखन साहित्य असेल तर मुलं चांगलं वाचतील आणि मग ती वाचणारी पिढी घडेल असं आपण म्हणतो. आणि लोककथा या दृष्टीने मला जास्त हे साधन म्हणजे किंवा हा प्रकार, साहित्य प्रकार हा जास्त प्रभावी वाटतो, कारण त्याच्यामध्ये अद्भुततेचा किंवा कल्पनारम्यतेचा जो धागा असतो तो मुलांमधली सर्जनशीलता जागवायला किंवा त्यांना एकूणही फॅन्टसीचं विश्व दाखवायला मदत करतो आणि पटकन मुलं वाचनाकडे आकर्षित होतात, आवडतं त्यांना असं अद्भुत जग बघायला, असं माझ्या लक्षात आलं. आणि हा विचार करूनच बहुधा राज्य पुरस्कारासाठी, म्हणजे इतर बालसाहित्य उत्तम असतंच नाही असं नाही, पण लोककथा हा अभावाने वाचला जातो प्रकार आणि अशा प्रकारचं पुस्तक कदाचित त्यावर्षी एखादंच आलं असेल, त्यामुळे निवड या पुस्तकाची राज्य पुरस्कारासाठी झाली असेल. मुख्य म्हणजे मला मिळालेला हा पहिला राज्य पुरस्कार होता या पुस्तकासाठीचा, त्यामुळे मला झालेला आनंदही तो विशेष होता. नक्कीच. आणि तुम्हाला आता म्हणजे पुरस्कारांचाच मी बोलतेय परत, की 2013 मध्ये काही प्रश्न काही उत्तरे या पुस्तकासाठी गणेश सरस्वती ठाकूर देसाई पुरस्कार मिळाला. तर हे कशावर होतं, म्हणजे काय होतं हे पुस्तक, कोणतं पुस्तक होतं? भारतीय पर्यावरण काही प्रश्न काही उत्तरे हे माझं पर्यावरण विषयक लेखांचं संकलन आहे. म्हणजे मी सुरुवातीला म्हणलं तसं मी लिहायला लागले ते वृत्तपत्रीय लेखन करायला लागले तेव्हापासून मुळात सुरुवात माझी झाली ती पर्यावरणीय लेखनापासून झाली. तर अशा या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरच्या लेखांचं हे संकलन आहे. म्हणजे निसर्ग पर्यावरण विषयक एखादी परिषद किंवा घटना असेल किंवा जागतिक, राष्ट्रीय किंवा अगदी स्थानिक पातळीवरच्या समस्या असतील, असे विषय मी या पुस्तकामध्ये मुख्यतः हाताळलेले. काही लेख हे यातले प्रासंगिक आहेत, पण तरी मी ते या पुस्तकामध्ये समाविष्ट केले कारण या क्षेत्राची एकूणच वाटचाल आणि एकूण पर्यावरणीय समस्यांचं स्वरूप काय आहे, कसे हे प्रश्न बदलत गेले, हे लक्षात येण्याच्या दृष्टीने हे पुस्तक महत्वाचं आहे. अजूनही आपल्याकडे लोकांना पर्यावरण हा विषय अवघड आणि फक्त कोणीतरी सरकारनी किंवा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी काहीतरी कृती करण्याचा विषय आहे असं वाटतं. आता सध्या हे जे सगळं दुष्काळ, अवकाळी पावसाचं चक्र बदलले त्यामुळे थोडी थोडी जाणीव होतीये, पण तरी आपला त्यात काही सहभाग आहे असं लोकांना वाटत नाही. आणि खरं तर आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला पर्यावरणासारखा दुसरा कुठला विषय असेल असं मला वाटत नाही, इतका हा विषय आपल्या रोजच्या जगण्याशी घट्ट जोडलेला आहे. पण दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे पर्यावरणाशी संबंधित काही विषय हे फक्त इंग्रजीमध्येच उमटतात. म्हणजे अनेकदा ते प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये किंवा इतर ठिकाणी नाही लिहिले जात. त्यामुळे काही विषय मग मी आवर्जून सोपे करून आणि त्यातले कळीचे जे मुद्दे असतात ते ठळक करून मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलाय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरण, बोला. नाही सर, सोपे करून सांगणं महत्वाचं आहे, कारण खूप क्लिष्ट भाषा असते कधी कधी. पर्यावरण हा विषय तसा तांत्रिक आहे, मुळात वैज्ञानिक, तांत्रिक, अगदी तेच. त्यामुळे ते तुम्हाला उलगडून सांगणं किंवा त्यातला कळीचा मुद्दा काय आहे, अगदी फार फापट पसारा न सांगता मग तुम्हाला काय समजायला सामान्य माणसाला समजावून सांगायचंय हे लक्षात घेऊन लिहायचं ठरवलं तर मग ते लिखाण सोपं करता येतं. बरोबर. आणि अनेकदा माझ्या आणखीन एक लक्षात असं आलं की सामान्य माणसाला आपली भूमिका काय आहे या सगळ्या प्रश्नांमधली हे माहीतच नसतं किंवा रोजच्या धकाधकीमध्ये तो विचार त्या दृष्टीने करू शकत नाही, असंही माझ्या लक्षात आलं.
त्यामुळे मग या प्रकारचं लिखाण करून थोडी दिशा निदान दाखवण्याचं काम, आणि आपलीही यात काहीतरी भूमिका आहे, आपणही काहीतरी करू शकतो हे त्याच्या मनात जागवण्यासाठी, हे भान त्यांना देण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल असं मला वाटतं. हो नक्कीच. कारण खरंच सामान्य माणसाला दरवेळी सगळं कळेलच असं नाही, किंवा आपण बघतो आजूबाजूला त्याच्या खूप असं त्याच्या कानावर पडत असतं, पण मी काय करू हे समजत नाही. तेच. त्यामुळे नक्कीच अशा लेखनाची गरज आहे असं वाटतं. आता तुम्हाला 16 स्त्री केंद्रित गोष्टींच्या अनुवादासाठी राज्य पुरस्कार मिळाला, राज्य साहित्य पुरस्कार. तर या गोष्टी मूळ कोणत्या भाषेत होत्या? हे स्त्री केंद्रित 16 एकूण कथा मी या पुस्तकात घेतल्या, अनुवादित कथा आहेत. म्हणजे त्या भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातल्या लेखकांनी लिहिलेल्या कथा आहेत. म्हणजे अगदी केरळ, कर्नाटक पासून आसाम किंवा पंजाब, काश्मीर अशा अनेक भागातल्या लेखकांचा यात समावेश आहे. मूळ भाषा यातल्या बंगाली, डोगरा, अवधी अशा त्या प्रांतातल्याच आहेत. पण मी हा अनुवाद मगाशी तुम्हाला म्हटलं तसा मराठी आणि इंग्रजीवरनच केलाय. मला याची कल्पना आहे की अनुवाद करताना कंटेंट लॉस होण्याची शक्यता असतेच. म्हणजे आपण एरवीही बघतो की शेवटी एका भाषेतलं दुसऱ्या भाषेत उतरवताना काहीतरी तुमच्याकडून गाळलं जाऊ शकतं. आणि मी तर हा अनुवादावरून अनुवाद केलाय, म्हणजे मूळ भाषेतले इंग्रजी आणि हिंदीवरून मी मराठीमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे ही शक्यता कंटेंट लॉस होण्याची जास्त असते याची मला कल्पना आहे. पण तरी सुद्धा या इंग्रजी हिंदी कथा वाचताना मला त्या स्त्री व्यक्तिरेखांचा, त्यांच्या भावविश्वाचा एक समान धागा या सगळ्या कथांमध्ये जो दिसला, तो अनुभव मला मराठी वाचकांबरोबर शेअर करावासा वाटला. आणि मूळ कथेचा जो अनुभव मला हिंदी किंवा इंग्रजीने दिला, तोच अनुभव मी मराठीतून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलाय. नक्कीच. कारण जरी कंटेंट लॉस होतो असं आपण म्हणत असतो, तरी तुमचा अनुभव आणि तुमची जी काय म्हणतात पॅशन आहे, पर्यावरण म्हणा किंवा स्त्री संस्कृती, तर ती जोडली जाऊन तो कंटेंट परत रिप्लेस झाला असेल असं मला वाटतं. बरोबर आहे. अजून एक मी तुमचे लेख किंवा पुस्तकं जेव्हा वाचते तेव्हा मला जाणवलेली ही गोष्ट आहे, म्हणून मी हा प्रश्न विचारते की माहितीपूर्ण पुस्तकं जी असतात किंवा लेख असतात त्यांची भाषा कधी कधी खूप कोरडी होते किंवा तांत्रिक होऊन जाते, किंवा वैज्ञानिक होऊन जाते. तर तुमचे लेख वाचताना मला तसं जाणवलं नाही, किंवा पुस्तकं वाचताना. तर ती शैली तुम्ही कशी तयार केली ते मला सांगा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की माहितीपूर्ण किंवा तांत्रिक थोडस जे किंवा वैज्ञानिक स्वरूपाचं लेखन असतं त्याच्यामध्ये ड्राय वाटण्याचा, वाचताना कंटाळा येण्याचा धोका किंवा ती शक्यता असते. पण मुळातच तुमच्या शैलीमध्ये जर सहजता असली आणि विषय तुम्हाला आवडलेला, समजलेला असला, तर मग मुद्दाम वेगळं काही करावं लागत नाही. दुसरं असं की आशय बघून, म्हणजे पुस्तकाचा काय आहे, पुस्तकात काय मांडलेलं आहे, तर ते बघून वाचून त्यानुसार मग भाषा तुम्हाला कशी हवी, ती तांत्रिक हवी, ग्रांथिक हवी, बोली हवी, औपचारिक हवी की अनौपचारिक हवी, हे सगळे निर्णय तुम्हाला ते पुस्तक वाचताना, त्याचा विषय समजून घेताना घ्यावे लागतात. म्हणजे अगदी एक आत्ताचं उदाहरण सांगते. मी एक आत्ता ध्वनी प्रदूषणावरच्या पुस्तकाचा अनुवाद करते. भारतातल्या ध्वनी प्रदूषणाची जाणीव होऊन एका वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी 1960-70 या दशकांमध्ये त्यांनी आवाज उठवला आणि अनेक उद्योग आणि राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींच्या हातमिळवणीमुळे जे नागरी जीवन धोक्यात येत आहे आणि अनेक प्रकारे म्हणजे ध्वनी प्रदूषणाचा संबंध हा अनेक उद्योगांशी, अनेक प्रकारच्या इतर ऍक्टिव्हिटीजशी असतो. त्यामुळे त्यांनी त्या विरोधात मध्ये कायदेशीर लढायाही लढल्या. तर त्याचा हा सगळा लेखाजोखा त्यांनी या पुस्तकात मांडलाय. तसं म्हटलं तर हा विषय काहीसा तांत्रिक आणि कायदेशीर लढाया, त्यामुळे ती भाषा कायद्याचीच आहे सगळी. पण तरी सुद्धा त्या तज्ज्ञाचे अनुभव हे इतके वाचनीय आहेत, त्यामुळे मग सगळं पुस्तक वाचल्यावर, म्हणजे आधी मी असं म्हटलं होतं की अरे हे सगळं लिगली आहे तर ग्रांथिकच भाषा आपल्याला ठेवायला पाहिजे असं मला वाटलं होतं. पण सगळं जेव्हा पुस्तक माझं वाचून झालं तेव्हा मग मी बोली भाषेतच तो अनुवाद करायचा निर्णय घेतला आणि मूळ लेखकालाही तो मुख्य म्हणजे पटला. त्यामुळे माहितीपर जरी पुस्तकं असली तरी लेखनाचा एकूण बाज जर आपण लक्षात घेतला आणि त्यानुसार मग अनुवाद केला तर वाचनीयता वाढू शकते. बरोबर, वाचकांपर्यंत पटकन पोहोचतं.
तुम्ही आधी जसं गॉन विथ द विंड या अनुवादाबद्दल तुमचा अनुभव ऐकला, तर जेव्हा प्रसिद्ध कादंबऱ्या किंवा अभिजात साहित्याचं भाषांतर आपण करतो, तर त्यावेळी तुमची भावना कशी असते किंवा त्याचं दडपण येतं का? कारण तुम्ही H.G. वेल्स, अगाथा ख्रिस्ती, जेम्स लिझर यांचं पण साहित्य इंग्रजीतून मराठीत आणलेलं आहे. हो हो, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. पण माझ्या पुरतं जर बोलायचं तर पुस्तक आवडल्याखेरीज मी सहसा अनुवादाकडे वळत नाही. म्हणजे कोणीतरी सांगितलंय आणि आपण एक असाइनमेंट म्हणून पुस्तक केलंय असं माझ्या बाबतीत मी नाही करत. पुस्तक वाचल्यानंतर ते आवडलं, आपल्याला करावं असं वाटलं तरच मी मुळामध्ये पुस्तक ते हातात अनुवादासाठी घेते. आणि दुसरं म्हणजे अभिजात साहित्य हे नुसतंच लोकप्रिय असतं असं नाही. अभिजात साहित्याचा आणखीन एक गुण म्हणजे ते प्रत्येक वाचकाला त्याच्याशी रिलेट व्हायला लावतं, म्हणून ते लोकप्रिय होतं. ते लोकप्रिय नुसतं नसतं, ते त्यामुळे लोकप्रिय होतं. तर त्यामुळे अशा पुस्तकांचा अनुवाद करताना लेखकाच्या नावाचं किंवा त्या पुस्तकात भोवती असलेल्या वलयाचं दडपण मी नाही घेत. त्यापेक्षा मूळ पुस्तक वाचताना जो आलेला अनुभव असतो तो अनुभव इतरांना देण्यासाठी आपल्या भाषेमध्ये उतरवणं, एवढंच लक्ष मी डोळ्यासमोर नेहमी ठेवते. कारण अनुवादकाची निष्ठा ही शेवटी असते ती त्या साहित्यकृतीशी, भाषेशी आणि अनुभवाशी असते. तिथे तुम्ही किती प्रामाणिक राहताय हे महत्वाचं अनुवाद करताना असतं. म्हणजे अत्तर तयार करताना जसं सुगंधी द्रव्यांचं योग्य मिश्रण तयार करावं लागत असेल, आपण हे नुसतंच ऐकलेलं असतं, आपल्याला माहिती नाही अत्तराच्या फॅक्टरीमध्ये काय होतं, पण त्याचं पर्सेंटेज असतं अमुक 1-2 हे एकत्र करणं. तसं मग अनुवाद करतानाही मला नेहमी वाटतं की मूळ भाषा, संस्कृती यांची सांगड तुम्हाला तुमच्या भाषेशी घालत लेखकाचा अनुभव हा दुसऱ्या संस्कृतीतल्या म्हणजे आपल्या संस्कृतीतल्या लोकांपर्यंत अतिशय प्रभावीपणे पोचवायचा असतो. त्यामुळे मूळ अनुवादाचा सुगंध तो कायम राखणं हे मुळात अनुवादकाचं कौशल्य असतं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की एखादा अभिनेता अगदी त्या भूमिकेशी एकरूप झालाय, तसंच मला असं नेहमी वाटतं की अनुवादकाच्या बाबतीत होतं की त्या मूळ लेखकाच्या भूमिकेत शिरून त्याला अपेक्षित असलेला अर्थ, त्याचा अनुभव हा पुन्हा शब्दबद्ध करण्याचं कौशल्य हे अनुवादकांनी पाळायचं असतं. आणि ते जर तुम्हाला जमलं तर मग अनुवाद नक्कीच वाचनीय होतो. नक्कीच. आता मला एक थोडं उत्तर तुम्ही आधी दिलं की वर्तमानपत्रांसाठी लेखन करताना काही नियम आणि बंधनं पाळावी लागत असतात. तर शब्द मर्यादेचं बंधन असतं असं तुम्ही सांगितलं, पण अजूनही कोणते काय काय तिथे नियम पाळावे लागतात तुम्हाला? वृत्तपत्रीय लेखन हे मला असं वाटतं की हे वेगळी कला आहे, म्हणून तर त्याचे पत्रकारितेचे कोर्स असतात. म्हणजे डिग्री, डिप्लोमा हे कोर्स त्यामुळेच असतात, कारण ते शेवटी तुम्हाला त्या चौकटीमधलं लेखन करणं तिथे अपेक्षित असतं. म्हणजे कुठलाही लेखक हा पत्रकारितेच्या प्रकारचं लेखन करू शकत नाही. त्यामुळे तिथे शब्द मर्यादा आहे तर पहिलं बंधन आहेच आहे आपण म्हणलं तसं. पण मुख्य म्हणजे अतिशय नेमकं आणि मुद्देसूद लेखन वर्तमानपत्रांसाठी करावं लागतं. आगळपगळ भाषा चालत नाही. आणि शिवाय एक मोठा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवून हे लेखन करावं लागतं. म्हणजे समजा अगदी तुम्ही नाट्यविषयक लिखाण करताय किंवा पर्यावरण विषयक लिखाण करताय, पण तुम्ही त्या प्रकारच्या स्वतंत्र पुस्तकात जसं लिहाल तसं वर्तमानपत्रांसाठी या विषयावरचं लेखन करून चालत नाही. म्हणजे तितकं तांत्रिक किंवा अवघड लेखन हे वर्तमानपत्रांसाठी चालत नाही. एक मोठा वाचकांचा क्रॉस सेक्शन तुम्हाला लक्षात घेऊन मग ते लेखन करावं लागतं. किंवा काही वेळेला लेख लिहिताना न्यूज पेग असा वाटतो. न्यूज पेग म्हणजे काय, तर एखादं निमित्त. म्हणजे मी पर्यावरण विषयक लिहिते म्हणून कुठलाही माझा पर्यावरण विषयक लेख वर्तमानपत्र छापणार नाही. तर एखादी घटना नुकतीच घडलीये का, किंवा एखादी परिषद झालीये का, किंवा एखादी दुर्घटना सुद्धा पर्यावरणाच्या असमतोलामुळे घडलीये का, तर तसं नुकतंच झालेलं काही जर असेल तर त्याविषयीचा पर्यावरण विषयक लेख हे वृत्तपत्र छापतात. पण त्यावेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे डेडलाईन पाळावी लागते. त्यामुळे आज काहीतरी घडलंय मी पुढच्या आठवड्यामध्ये दिलंय तर ते नाही चालत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं भान ठेवत वर्तमानपत्रांसाठी नेहमी लिहावं लागतं. बरोबर आहे. आता हे झालं वर्तमानपत्रीय लेखन, पण मग सर्जनशील लेखन किंवा ज्याला आपण क्रिएटिव्ह रायटिंग म्हणतो ते वेगळंच आहे, तर त्याबद्दलही सांगा. मला असं वाटतं मी सर्जनशील लेखन म्हणजे काय नाही हे आधी सांगते आणि मग काय आहे ते सांगते. माझ्या दृष्टीने मला सर्जनशील लेखन म्हणजे काय नाही वाटतं. तर अकॅडमिक किंवा टेक्निकल रायटिंग जे असतं ते सर्जनशील लेखन नसतं.
एखादा समजा अभ्यासक्रम शिकवण्यासाठीचं लेखन केलेलं असेल ते पुस्तक असेल, किंवा एखादी औद्योगिक प्रक्रिया असेल ती कशी घडते, किंवा एखादं यंत्र कसं काम करतं हे समजावून सांगणारं लेखन असेल तर ते क्रिएटिव्ह रायटिंग या प्रकारात मध्ये बसत नाही. कारण त्याच्यामध्ये एक तर कल्पनाशक्ती नसते, विद्वत्ता जरूर आवश्यक असते, पण या प्रकारच्या लेखनासाठी प्रतिभेचा स्पर्श गरजेचा नसतो. जी माहिती आहे तुम्ही ती मांडत गेलात अचूकपणे तर त्या प्रकारचं लेखन जमू शकतं. पुन्हा वृत्तपत्रातला अग्रलेख हा क्रिएटिव्ह असू शकतो, पण बातम्या आणि टिपणं जी असतात ती मात्र क्रिएटिव्ह नसतात, कारण तिथे तुम्ही माहिती मांडलेली असते. पुन्हा वर्तमानपत्रातल्या लेखनाला क्रिएटिव्ह लेखन का नाही म्हणायचं बातम्या किंवा इतर लेखनाला, कारण त्याच्यामध्ये एक ढाचा तयार असतो आणि त्याच प्रकारे ते तुम्हाला लिहित जावं लागतं, त्यामुळेही ते क्रिएटिव्ह लेखन नाही म्हणता येणार. पण मग क्रिएटिव्ह किंवा सर्जनशील लेखन म्हणजे नेमकं काय, तर ज्या लेखनाला मुळात प्रतिभा स्पर्श असतो, जिथे नाविन्यपूर्ण रीतीने तुमची अभिव्यक्ती समोर आलेली असते, असं लेखन म्हणजे क्रिएटिव्ह लेखन. म्हणून मग कथा, कादंबरी, कविता, ललित लेखन हे आपण सर्जनशील लेखन आहे असं म्हणतो. अनेकदा वास्तवापलीकडचं पूर्ण काल्पनिक जगच लेखक तुमच्या समोर ठेवतो, किंवा मग एखाद्या वेळेला वास्तवाला कल्पनाशक्तीचा किंवा अद्भुततेचा स्पर्श होतो, तेव्हाही असं लेखन तयार होतं. याचं एक लहानसं उदाहरण मला जर वेळ असेल तर सांगायला आवडेल. आहे आपल्याकडे वेळ आहे ना? मराठीतले महाकवी ज्यांना आपण म्हणतो ग. दी. माडगूळकर, त्यांच्या संदर्भातली ही एक आठवण आहे. एकदा माडगूळकर पहाटे फिरायला निघाले होते. पुण्यातलीच गोष्ट आहे, ते राहत होते शिवाजीनगरला बाकडेवाडी जवळ, आणि पहाटे फिरायला जायचेच रोज ते, आणि दिवस उजळणार होता अंधार मिटून, आणि आपल्याला माहितीये ठराविक वेळेला कॉर्पोरेशनचे रस्त्यावरचे दिवे बंद होतात, तसे ते दिवे बंद झाले. आता ही खरं किती लहानशी वस्तुस्थिती, म्हणजे आपण काय म्हणू, एकमेकांना सांगू की अरे कॉर्पोरेशनचे दिवे रस्त्यावरचे बंद झाले, पण माडगूळकरांना ते बघून सुचलं की त्यांनी 2 ओळी तिथल्या तिथे त्यांच्या मनात आल्या की विझले रत्नदीप नगरात आता जागे वाह्यदुनात, आणि पुढे त्याची सुंदर भूपाळी तयार झाली. तर त्यामुळे या वस्तुस्थितीलाच माडगूळकरांच्या प्रतिभेचा स्पर्श झाला आणि एक सुंदर साहित्यकृती निर्माण झाली, हे आपण बघतो. असं अनेक ठिकाणी, म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. पण म्हणजेच क्रिएटिव्ह लेखनामध्ये त्या लेखकाच्या जाणीवा, त्याची म्हणून खास अशी अभिव्यक्ती होऊन उमटतात त्या जाणीवा. म्हणजे बघा ना, निसर्ग कविता म्हणली तरी ती निसर्ग कविता एकाच प्रकारची नसते. बोरकरांची वेगळी असते, पाडगावकरांची वेगळी असते. त्यामुळे आणि याच्या उलट जर बघितलं तुम्ही तर 100 ग्रॅम फॉस्फेटमध्ये 10 मिलीलिटर समजा हायड्रोक्लोरिक ऍसिड मिसळलं तर ही त्यातून जी रिॲक्शन होईल ती कुणी, तुम्ही लिहिली काय, मी लिहिली किंवा आणखीन एखाद्याने लिहिली काय, ती सारखीच असते. पण कविता, कथा किंवा इतर ललित लेखन याच्यामध्ये मात्र त्या लेखकाचा ठसा, एक त्याचा परिसर स्पर्श असतो. त्यामुळे हे क्रिएटिव्ह लेखन. पण मला असं विचारायचं, क्रिएटिव्ह लेखन किंवा सर्जनशील लेखन ज्याला आपण म्हणू, त्याच्यामध्ये स्टोरी बोर्ड किंवा कॉपी रायटिंग हे पण त्याच्यातच येतं का? आता स्टोरी बोर्ड किंवा कॉपी रायटिंग हा सर्जनशील लेखनाचाच प्रकार आहे, कारण शेवटी तुम्ही जेव्हा कॉपी रायटिंग करता, जाहिरात क्षेत्रातली कला आपण ही आहे म्हणतो, तर तेव्हा तिथे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचं जे लेखन असतं ते क्रिएटिव्हच असतं, नक्कीच असतं. आणि स्टोरी बोर्ड हा आपण म्हणतो की ई लर्निंगशी निगडीत ही संज्ञा आहे. अलीकडच्या काळामध्येच ई लर्निंग हे आपण जेव्हा म्हणजे काय दूर अंतरावरनं हे जे संगणकाच्या मदतीने शिकवलं जाणारं आहे साहित्य, त्याच्यासाठी स्टोरी बोर्ड वापरला जातो. आणि जसं म्हणजे चित्रपटाची संहिता लिहिली जाते त्याच प्रकारे स्टोरी बोर्ड काम करतो. त्याच्यातही क्रिएटिव्हिटी असतेच, ती असायलाच पाहिजे, आणि त्याच्याशिवाय तुम्ही शिकवताना फक्त तो विषय कसा आहे त्याच्यानुसार स्टोरी बोर्ड बदलत जातो. म्हणजे आता तुम्ही अगदीच तांत्रिक विषय जर शिकवत असाल तर त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणताना फक्त तिथे एक तुम्हाला मदत ई लर्निंगला अशी असते की मल्टीमीडियाचा उपयोग तुम्ही करत असता, नुसतंच तुमच्याकडे शब्द नसतात, इतर माध्यमांचा म्हणजे ग्राफिक्स असतील, व्हिडिओ असतील, फोटो असतील, या माध्यमांचा उपयोग तुम्ही करत असता. पण हे माध्यमच मुळात क्रिएटिव्ह आहे. म्हणजे तिथे नुसते शब्द क्रिएटिव्ह आहेत का नाही हा प्रश्न नसतो. तुम्ही क्रिएटिव्हिटी ही सगळ्या त्या पूर्ण प्रोडक्शनच्या प्रोसेसमध्येच असते. कारण तुम्ही निरक्षर किंवा अर्धशिक्षित आणि लहान बचत गटाच्या महिलांसाठी ई लर्निंग कार्यक्रम लिहिलेले आहेत. हो.
तर तो स्टोरी बोर्ड तोच भाग आहे ना हा भाग आहे, सगळा? बरोबर आहे. हो हो हो. पण हे खूप आव्हानात्मक वाटलं मला की निरक्षर लोकांसाठी लिहिणं किंवा अर्धशिक्षित लोकांसाठी लिहिणं. तर हे कसं काय म्हणजे तुम्ही अप्रोच कसा असतो तुमचा हे करताना, हे काम करताना? हो, म्हणजे साक्षरता, मी मगाशी म्हटलं तसं साक्षरता मिशनच्या अंतर्गत प्रौढ साक्षरांसाठी वाचन साहित्य तयार करण्याचं काम मी आधी करत होते. आणि आधी मी स्वतंत्रपणे म्हणजे फ्रीलान्सिंग करत होते आणि नंतर मी या विभागामध्ये मगाशी म्हटलं तसं प्रमुख म्हणूनच काम करत होते. पण मुळामध्ये म्हणजे आपण सगळ्याच प्रकारचं साहित्य निर्माण करताना म्हणतो तसं प्रौढ साक्षरांसाठी साहित्य निर्माण करताना सुद्धा तुम्हाला त्यांची गरज, त्यांची मानसिकता आणि त्यांचा कॉन्सन्ट्रेशन कालावधी या गोष्टींचं भान ठेवणं गरजेचं असतं. शिवाय काही इतरही व्यवधानं या गटासाठी म्हणून साहित्य तयार करताना पाळावी लागतात. हे लेखन मुळामध्ये सोपं हवं पण बाळबोध नको हे लक्षात ठेवावं लागतं. कारण काही वेळेला आपण सोपं करायला लागलो की ते बाळबोध करण्याकडे जातो. तर हे लक्षात घ्यावं लागतं की हे प्रौढ साक्षर आहेत, त्यांची जगण्याची समज, त्यांच्याकडचं शहाणपण हे पुष्कळ असतं, आपल्या एवढंच कदाचित ते असतं. फक्त त्यांच्याकडे काय नसतं तर लेखन वाचनाचं कौशल्य नसतं. त्यामुळे हे लक्षात घेऊन मुळामध्ये त्यांच्यासाठी लिहावं लागतं. म्हणजे अगदी लिखित साहित्य तयार करताना सुद्धा मग काय नियम पाळायचे तर जोडाक्षर कमीत कमी, छोटी वाक्य, 3 ते 4 शब्दांचंच एखादं वाक्य किंवा मग वाक्यरचना सुटसुटीत, अशा प्रकारे त्यांच्यासाठी लिखित साहित्य तयार करावं लागतं. आणि ई लर्निंग प्रोग्राम जेव्हा त्यांच्यासाठी तयार मी केला तेव्हा हा कार्यक्रम तर पहिला म्हणावा असाच होता. म्हणजे मराठीमध्येच पहिल्यांदा ई लर्निंगचा वापर नवसाक्षर गटासाठी प्रादेशिक भाषेतनं केला गेला. तर हा म्हणजे ही गोष्ट विशेष आहे. त्यावेळेला मी जे स्टोरी बोर्ड लिहिण्याचं काम केलं तो माझाही खरा तर अनुभव पहिलाच होता. ग्रामपंचायतीच्या सदस्य किंवा बचत गटाच्या सदस्य स्त्रिया अशांना समोर ठेवून हे कार्यक्रम तयार आम्ही केले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो किंवा स्त्रियांच्या दृष्टीने बचतीचं महत्व काय आहे किंवा अपारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत त्यांचा वापर करून ऊर्जेची बचत आणि निसर्गाचं रक्षण हे दोन्ही कसं करता येईल या प्रकारचे विषय आम्ही निवडले होते. मजकूर कमीत कमी, चित्रांचा भरपूर वापर आणि सोपं आणि युजर फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो तसं नेव्हिगेशन या प्रोग्रामचं, असं करून हे आम्ही कार्यक्रम तयार केला होता. किंवा एकूणच संगणकाचा वापर काही त्यांच्या नेहमीचा हातातला नसतो, तर त्यांना या माध्यमाची भीती वाटू नये यासाठी कार्यक्रमात आम्ही सूत्रधार निवडला होता. तो सुद्धा म्हणजे सूत्रधाराची जी व्यक्तिरेखा होती ती वासुदेवाची निवडली होती की त्यांना रोज त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ही ओळखीची असलेली व्यक्तिरेखा असते, मग ती त्यांना सांगतेय आणि त्यांच्याकडून ते सगळं करून घेते. अशा प्रकारे आम्ही ती कार्यक्रमाची आखणी केली होती. प्रायोगिक तत्वावर आम्ही जिथे जिथे तो वापरला तिथे तिथे खूप चांगल्या प्रतिक्रिया, चांगला कार्यक्रम आहे असं आम्हाला सांगितलं लोकांनी. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तो पोहोचवण्यासाठी प्रयत्न मात्र नाही झाले. त्यामुळे हे एवढं चांगलं माध्यम नवसाक्षरांसाठी नाही वापरता आलं याची थोडी खंत मला अजूनही वाटते. खरं म्हणजे जायला पाहिजे तो कार्यक्रम. आता मुलाखतीच्या शेवटाकडे मी येते की इतकं विविध प्रकारचं लेखन आहे तुम्ही केलेलं, त्याच्यात टेलिफिल्मची स्क्रिप्ट पण तुम्ही लिहिलेली आहे. तर हे एकदम वेगळं आहे नाही का? गद्य लेखनापेक्षा हे वेगळं, तर ते कसं केलं तुम्ही ते सांगा. मी म्हणजे पर्यावरण विषयक लिखाण करत असल्यामुळे पुण्यातल्या काही स्वयंसेवी संस्थांशी जोडली गेले. म्हणजे त्यांच्या मासिकांचं संपादनही काही काळ केलं किंवा संपादकीय सल्लागार म्हणूनही मी काही काळ काम करत होते. साहजिकच त्यामुळे या संस्थांच्या इतर उपक्रमांशी जोडले गेले मी. म्हणजे अर्थातच त्यांचं आता मासिक तुम्हाला संपादन करायचं तर नुसतंच जायचं आणि दर महिन्याला लेख गोळा करून छापायचं एवढ्या पुरतं ते मर्यादित राहत नाही. म्हणजे त्यामुळे चांगलं होणारही नाही ते मासिक. त्यामुळे मग इतर उपक्रमांमध्येही माझा सहभाग असायचा. ग्रामीण भागातही मी त्या संस्थांच्या कार्यक्रमांसाठी किंवा इतर प्रकल्पांसाठी पुष्कळ हिंडले. तर पर्यावरण आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका संस्थेला पाणलोट क्षेत्र विकास किंवा जलसंवर्धन या विषयावर एक फिल्म करायची होती. 90च्या दशकातली ही गोष्ट आहे. त्या फिल्मचं दिग्दर्शन करत होते प्रसिद्ध दिग्दर्शक राम गबाले. त्यावेळेला ते ऍक्टिव्ह होते पुष्कळ.
आणि माझा या विषयाचा थोडा अभ्यास, पर्यावरणशास्त्रातलं माझं पदव्युत्तर शिक्षण असल्यामुळे अभ्यास होता थोडा, आणि लेखनही करत होते पर्यावरण विषयक. त्यामुळे राम गबाल यांनी मला विचारलं की तूच स्क्रिप्ट लिहिशील का. खरं तर मला याचं थोडं दडपण आलं, कारण शेवटी फिल्मसाठीच स्क्रिप्ट लिहिणं हा अनुभव मला अजिबातच नव्हता. त्यातून राम गबाले बरोबर काम करत होते, त्यामुळे मला असं आधी वाटलं की आपण नको हे करायला, म्हणून मी थोडस थांबले. पण मला त्यांनी सांगितलं की अगं तुलाच जमेल हे, आणि जमेल नुसतं असं म्हणून नाही, त्याने मला चांगलं मार्गदर्शन केलं. म्हणजे एकूण त्यांनी अगदी समजावून सांगितलं की कसं लिहायचं असतं. मी तुला एक माझ्याकडचं स्क्रिप्ट दाखवतो. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या एका त्यांच्याकडच्या कथेचं स्क्रिप्ट दाखवलं की ह्याच्यात काही नाही, तू लिहितेस तेच, फक्त या पद्धतीने ते लिहित जा. तुला विषय तर तुलाच माहितीये, त्यामुळे तुला काही वेगळा अभ्यास त्याच्यासाठी करायचा नाही. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शन केलं. शूटिंगसाठी मी त्यांच्यासोबत गेले, आणि त्यामुळे फार बदलाबदली न करता हे काम मी पूर्ण केलं. म्हणजे या कामामुळे एका नव्या माध्यमासाठी लेखन करण्याचा अनुभव तर मला मिळालाच, पण मुख्य म्हणजे राम गबाल यांसारख्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा आनंदही मोठा होता. वा, नक्कीच. आणि तो एक प्रश्न मगाशी माझा विचारायचा राहिला की संपादन तुम्ही जेव्हा करता मासिकाचं, तर तुम्ही स्वतः लेखक आहात, पण तिथे तुमची दृष्टी म्हणा किंवा तुमची भूमिका पूर्णपणे वेगळी असते संपादक म्हणून. तेव्हा तुम्ही त्या मजकुराकडे तुमची बघण्याची नजर बदलत असेल ना? हो, संपादन करताना नेहमी वाचक नजरेसमोर ठेवावा लागतो. म्हणजे मला हा लेख कशा प्रकारे हे करायचा पेक्षा माझा वाचकाला तो कशा पद्धतीने वाचक तो वाचणार आहे, त्याच्याकडे कशा दृष्टीने बघणार आहे हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे अगदी कुठला शब्द वाचकाला आपल्या खटकेल किंवा कुठली वाक्यरचना खटकेल पासून तो मजकूर कंटाळवाणा होणार नाही ना, किंवा तो अधिक प्रवाही कसा होईल, वाचक मध्ये अडखळणार नाही ना, या प्रकारचं सगळं भान संपादकाला ठेवावं लागतं. आणि त्या दृष्टीने म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण परिच्छेद कुठे पाडायचे किंवा टायटल काय द्यायचं, पुनरावृत्ती असेल तर ती काढायची कशी, अशा प्रकारे, किंवा अगदी लेआउट आणि फॉन्ट हे कसा चांगला वाटेल वाचताना. नाही तर फार तुम्ही लहान फॉन्ट आणि एकदम फार गच्च भरलेला मजकूर असेल, चित्र नसतील, फोटो नसतील, तर ते वाचकाला वाचायला मग कंटाळवाणा होईल. हे सगळं लक्षात घेऊन संपादकाला त्या मजकुराचं एडिटिंग करावं लागतं. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की लेखक हा जन्मदात्या आईसारखा असतो आणि संपादक हा दाईसारखा असतो, की जो संगोपन करतो. बाळाला तीट लावून पावडर लावून लोकांपुढे आणणं हे जसं दाईचं काम असतं, तसं संपादकाचं काम आहे असं मला वाटतं. बरोबर. आता चित्रांवरनं आठवलं, निसर्ग चित्रे हे एक सचित्र पुस्तक आहे ना तुमचं? हो हो हो. तर म्हणजे ती कल्पना कशी सुचली? म्हणजे कारण सचित्र म्हटल्यावर ऑब्व्हियसली आपण पुस्तक हातात घेतो, चित्र असलं की ते वाचलं जातं. तर याचा उद्दिष्ट गट काय आहे, कोणासाठी हे लिहिलेलं होतं? हे या निसर्ग चित्र या पुस्तकाचा जीव म्हणाल तर तसा लहान आहे. म्हणजे त्याचा जन्म अगदी छोटासा आहे. 12 मराठी महिने आणि भवतालात होणारे त्या महिन्यातले बदल, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. आणि नुसते बदल असं नाही, पण त्या महिन्यातले सण उत्सव असतील किंवा एकूण सांस्कृतिक वातावरण आहे असेल तर तेही मी हे लिहिताना नोंदवलंय. पण अगदी छोटे छोटे, म्हणजे जेमतेम 200 शब्दांचा एक तुकडा, असं हे 12 महिन्यांचं पुस्तक आहे. मुळामध्ये हेही वृत्तपत्रीय लेखनच होतं. म्हणजे मी काहीतरी मला वाटतं एक प्रत्येक महिन्याला एक लेख असं ते 12 महिने असं हे केलं होतं. तिथे शब्दमर्यादा होती, त्यामुळे मला आणखीन वाढवणंही शक्य नव्हतं. पण जेव्हा पुस्तक स्वरूपात मी ते आणायचं ठरवलं तेव्हा मला असं वाटलं एकदा की आपण याच्यात भर घालावी. पण मग भर घालून त्याचा सगळा बाजच बिघडेल. म्हणजे इतकं चांगलं झालेलं त्याचा बॅलन्स हा भर घालून काहीतरी फार वाढवून जाईल की काय असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी ते मजकूर तसाच ठेवला. फक्त मग त्याचं दृश्यात्मक जे स्वरूप होतं ते आणखीन वाढवायचं असं माझ्या मनात आलं. आणि त्यामुळे मग देविका चितळे नावाची माझी मैत्रीण होती, तिला मी ते सगळं पाठवून माझ्या मनात जे काय काय आलं होतं ते तिच्याकडून, तिला सांगून तिच्याकडून चित्र ही काढून घेतली. आणि शिवाय मग भरपूर फोटो आणि चित्र हे सगळं करून हे छान एक पुस्तक झालंय. आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाला वाचकांचा प्रतिसाद खूप छान मिळाला. तेव्हा ते पटकन व्हिज्युअलीही ते कळतंय की जे तुम्ही 200 शब्दांमध्ये म्हणले ते शिवाय आम्हाला त्याच्यातनं स्पष्ट होतंय. त्यामुळे आणि उचललं जातं ना, ज्याला म्हणतो आपण पुस्तक पटकन व्हिज्युअली तुम्ही पटकन बघतो आपण.
त्यामुळे त्याला छान प्रतिसादही छान मिळाला. अरे वा. वर्षातही तुम्हाला घरून म्हणतो आपण तसं साहित्याचा भक्कम ठेवा किंवा आधार आणि समृद्ध वारसा मिळाला. पण ज्यांच्याकडे हे नाहीये किंवा ज्यांच्याकडे हे ज्यांच्या अवतीभोवती हे वातावरण नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी तो लेखन किंवा अनुवादन शैली कशी विकसित करावी किंवा वाचन कसं करावं, कोणतं करावं? खरं म्हणजे ना, माझ्याकडे पार्श्वभूमी आहे हे माझं भाग्य हे तर मी सुरुवातीलाच म्हणलं. पण तरी सुद्धा तुम्हाला स्वतःची शैली ही विकसित करता येते. त्याच्यासाठी भरपूर वाचन, म्हणजे ते कोणत्या प्रकारचं असं नाही, तुम्हाला आवडेल त्या विषयाचं भरपूर वाचा. म्हणजे अगदी वर्तमानपत्रांपासून अभिजात साहित्यापर्यंत सगळ्या प्रकारचं लेखन तुम्ही भरपूर वाचलं, तुमचे शब्द संग्रह तुमचा वाढतो, तुम्हाला शैली वेगवेगळ्या समोर येतात आणि मग त्यातून तुम्ही ठरवायचं असतं की आपल्याला ह्यातला कुठला विषय जवळचा आहे किंवा कुठला फॉर्म आपल्याला जवळचा आहे आणि कुठल्या प्रकारची शैली ही आपल्याशी, आपल्या वृत्तीशी, शेवटी माणूस लिहितो तेव्हा तो आपल्या आत्म, आपल्या व्यक्तिमत्वाशी जुळणारच काहीतरी सांगत असतो, आपल्या जाणीवा प्रकट करत असतो. त्यामुळे शैली ही सुद्धा उपरी तुम्ही दुसऱ्याची घेऊन होत नाही. म्हणजे तुम्ही मला जर आता उद्या सांगितलं की तुम्ही विनोदी प्रकारचं साहित्य लिहाल का वर्षात, तर मला नाही जमणार. माझ्या स्वभावाशी, माझ्या वृत्तीशी जुळणारच मी लिहित असते. त्यामुळे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं की काय वाचायचं. पण ते तुम्ही विनोदी वाचलं तरी चालेल, तुम्ही गंभीर वाचलं तरी चालेल, तुम्ही ललित वाचलं तरी चालेल, पण भरपूर सुरुवातीला वाचा. तेव्हा आपण लिहायलाच काहीतरी हवंय, आपल्याला लिहिण्यासाठी वाचतोय हा विचारही मनात आणून नाहीये. आणि भरपूर वाचावं आणि त्या वाचनातून आपल्याला एखादा जर्म सापडतोय का हे बघावं की अरे हा, या पुस्तकात हे यांनी म्हणले हे मला आणखीन वाढवायला आवडेल किंवा या प्रकारचं मला लिहायला आवडेल, आणि मग तुम्ही लिहून बघा. तर मला अलीकडे असं वाटतं की सोशल मीडिया आहे त्याच्यासाठी चांगलं सुदैवाने आपल्याकडे माध्यम आहे की तुम्ही लिहिलेलं तुम्ही त्याच्यावर टाका, लोकांच्या प्रतिक्रिया बघा, फक्त त्यात अडकू नका. म्हणजे मला माझ्या एखाद्या पोस्टला 151 लाईक्स मिळालेत म्हणून मी चांगलं लिहितो असं नाही, पण त्यातल्या खरंच किती जणांनी वाचलंय आणि किती जणांनी आपल्याला प्रामाणिक प्रतिक्रिया दिल्यात हेही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही इतरांचंही वाचा त्याच वेळेला. म्हणजे सोशल मीडियावर इतरही जण लिहितच असतात, तर ते वाचा, लक्षात घ्या की त्यांच्या तुलनेत आपलं जास्त आहे, आपल्या कमी आहे, आपल्याला कुठला भाग जास्त आपला आणखीन डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे आपली लेखनशैली आपल्याला आणखीन विकसित करायला हवी, आपला आशय आणखीन स्ट्रॉंग करायला हवा का, आपल्याला मुळातच जर्म नीट सापडलेला नाहीये. या सगळ्या दृष्टीने आपल्याच लिखाणाकडे क्रिटिकली जर बघितलं तर मला वाटतं आपली आपली एक वाट सापडू शकते. आणि त्याच्यासाठी फक्त घाई नाही करता कामा, लिहित राहायला पाहिजे. प्रसिद्ध शक्य असेल तिथे करा, प्रसिद्ध नाही झालं तरी एकमेकांना, मित्रमंडळींना, घरातल्यांना वाचायला द्या, ते काय म्हणतात बघा. आणि मुख्य म्हणजे स्वतःला दुरुस्त करण्याची तयारी ठेवा, तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो. कारण पहिल्यांदा जेव्हा लिहितो आपण तेव्हा आपल्याला नेहमीच छान वाटतं, पण त्याच्यात आणखीन सुधारणा, आणखीन चांगलं ते करता येण्याची शक्यता जर असेल तर ते केलं पाहिजे, एवढंच मला वाटतं. म्हणजे मला अजूनही असं वाटतं की मागचं पुस्तक झाल्यावर अरे आपण हे आणखीन चांगलं लिहू शकलो असतो, ह्याच्याऐवजी हा शब्द वापरू शकलो असतो, असं वाटणं हेच खरं तर आपल्याला पुढे जाण्यासाठी, पुढे नेण्यासाठीच एक कारण असतं, साधन असतं. त्यामुळे त्या दृष्टीने स्वतःला सतत जर आपण तपासत राहिलो तर वाट सापडू शकते. बरोबर. वर्षातही भाषा उद्योगात तुम्ही इतकी वर्ष आहात, तर मी हा प्रश्न सगळ्यांना विचारते की कोणती एक गोष्ट तुम्हाला बदलायला आवडेल लँग्वेज इंडस्ट्री मध्ये? खरं तर मला ना बदलण्यापेक्षा एक सुचवायला आवडेल. म्हणजे मला असं वाटतं की भाषा उद्योग हा सर्जनशीलतेवर आधारलेला आहे. भाषा ही शेवटी क्रिएटिव्हिटीशीच जोडलेली गोष्ट आहे. म्हणजे भाषा ही काही नुसती बाराखडी नाही. भाषा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती क्रिएटिव्हिटीशीच जोडलेली आहे. त्यामुळे इतर व्यवसायामध्ये ही आवश्यक काही कौशल्य लागतात. त्यांचं महत्व ओळखून जसा मोबदला दिला जातो तसा तो सर्जनशीलतेचाही महत्व ओळखून दिला जावा असं मला वाटतं. कारण ना एखाद्या इंजिनियरनी किंवा आर्किटेक्टनी केलेलं ड्रॉइंग असेल आणि एखाद्या लेखकाने लिहिलेला लेख असेल, मुळामध्ये या दोन्ही गोष्टीची तुलनाच नाही होऊ शकत. पण दोन्हीला मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे सगळ्या शब्दकर्मींच्या वतीने असं मी म्हणेन की ही तफावत निदान कमी व्हावी. वा,
आणि भविष्यात तुमच्या काय योजना आहेत? खरं तर हा प्रश्न खूप अवघड आहे आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांमधला. कारण ना आजवरपर्यंत मी जे लेखन केलं ते खूप ठरवून, खूप प्लॅनिंग करून लिखाण नाही केलेलं. म्हणजे त्या वेळेला जे डोक्यात विषय येतात ते विषय मात्र मग मी शिस्तीमध्ये अगदी आराखडा करून आणि त्या केलेल्या आराखड्यानुसार डेडलाईन पाळून लिहिते. म्हणजे अगदी एखादा अनुवाद मी करायचा ठरवला तरी मी माझं ठरवते की हा आपण किती दिवसात, किती महिन्यात, काय किती काळामध्ये एकूण पूर्ण करायचा. पण पुढच्या योजना सांगणं मात्र आता माझ्यासाठी अवघड आहे. फक्त एक गोष्ट मला खूप दिवस वाटते, म्हणजे मी ईशान्य भारतातली पार्श्वभूमी असणारी एखादं पुस्तक, एखादी कादंबरी जर मला मिळाली अनुवादित करायला तर आवडेल मला. याचं कारण की हा भाग भारताचा नैसर्गिक दृष्ट्या पण समृद्ध आहेच आहे, पण सांस्कृतिक दृष्ट्याही तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे ही पार्श्वभूमी, हे सांस्कृतिक वातावरण स्पष्ट करणारी जर एखादी कादंबरी अनुवादित करायला मला नक्की आवडेल मिळाली तर. क्या बात आहे, नक्की मिळेल. आपण इच्छा केली की मिळतं ते. जेव्हा मनापासून इच्छा करतो तेव्हा मिळतं. त्यामुळे मिळेल अशी मलाही नक्कीच खात्री आहे. नक्कीच. खूप मजा आली गप्पा मारायला आणि खूप माहिती मिळाली आणि तुम्ही वेळ काढून आलात आमच्या शो मध्ये, त्याबद्दल खरंच धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. खूप छान वाटलं मलाही. आणि आता आपण भेटू परत याच प्लॅटफॉर्मवर नक्की. नक्कीच. नमस्कार. धन्यवाद.